नमस्कार मित्रांनो, इन्फ्रास्केप चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, नाशिक शहरात मेट्रो प्रकल्पाची गेल्या 7-8 वर्षापासून चर्चा सुरू आहे. 2019मध्ये टायर बेस्ड मेट्रो नियो प्रकल्पाची तयारी करण्यात आली होती. केंद्र सरकारद्वारे 2000 कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आला होता, पण हा प्रोजेक्ट रखडत राहिला. नंतर टेक्निकल फिजिबिलिटी कन्सर्न्समुळे हा प्रोजेक्ट रद्द करण्यात आला. आता नाशिक मेट्रो बाबतीत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मेट्रो नियोऐवजी आता मुंबई, पुणे आणि नागपूरप्रमाणे नाशिकमध्येही रेग्युलर मेट्रोसाठी पावले उचलण्यात आली आहे. महामेट्रोने या प्रकल्पाचा फायनल ड्राफ्ट तयार केला असून राज्य सरकारकडून त्यावर अंतिम निर्णयाची प्रक्रिया सुरू आहे. काय घडलंय नेमकं या व्हिडिओमधून जाणून घेऊ. महामेट्रोने नाशिक शहराची वाढती लोकसंख्या आणि शहराचा वेगाने होणारा विस्तार यांचा विचार करून नाशिक शहराचा 2056 पर्यंतचा कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार शहराच्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये 58 किलोमीटर लांबीच्या मास रॅपिड सिस्टीमचे जाळे तयार केले जाणार आहे, ज्यामध्ये गंगापूर रोड ते नाशिक रोड रेल्वे स्टेशन 21.50 किलोमीटर, गंगापूर मुंबई नाका पाथर्डी फाटा 13.58 किलोमीटर, ओझर एअरपोर्ट मुंबई नाका पाथर्डी फाटा अंबड 23 किलोमीटर या 3 प्रमुख मेट्रो कॉरिडॉर्सचा समावेश असेल. हे तिन्ही कॉरिडॉर्स पूर्णपणे एलिव्हेटेड असतील. त्याचबरोबर पेडेस्ट्रियनसाठी 131 किलोमीटर लांबीचे साईडवॉक्स म्हणजेच फुटपाथ्स, तसेच 88 किलोमीटर लांबीचे सायकल ट्रॅक्स, तसेच ऑनस्ट्रीट आणि ऑफस्ट्रीट पार्किंगचे नियोजन देखील केले आहे. प्रपोज मेट्रो लाईन्सला सिटी लिंक बस सर्व्हिस आणि फीडर बस सर्व्हिस बरोबर तसेच पब्लिक ट्रान्सपोर्ट बरोबर देखील जोडण्यात येईल. त्यासाठी नाशिक शहरात 60 ठिकाणी मल्टी मॉडेल हब तयार करण्याचे नियोजन आहे. या व्यतिरिक्त शहरातील प्रमुख चौकांची सुधारणा, रस्ता सुरक्षा उपाययोजना, स्मार्ट जंक्शन्स, माल वाहतूक व्यवस्थापन आणि ट्रक टर्मिनल्सचाही या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी इन्फ्रास्केप चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.